काल झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अजूनही मध्य रेल्वेला पडताना दिसून येत आहे। मी सध्या उभा आहे अंबरनाथ रेल्वे स्थानकावरती आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहेत जी मध्य रेल्वे जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। काल काही स्थानकांवरती मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने मध्य रेल्वे पूर्णपणे विस्कळीत झालेली होती। मात्र आज पहाटे लांब पल्ल्याच्या गाड्या असतील किंवा धीम्या गतीच्या गाड्या असतील या सगळ्या गाड्यांमुळे मध्य रेल्वेला पुन्हा एकदा फटका बसलेला आहे। धीम्या गतीच्या गाड्या ज्या आहेत ते 5 ते 10 मिनिटे उशिराने सुरू आहेत, तर जलद गतीच्या गाड्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या येत असल्यामुळे एकंदरीत जलद गतीवरनं जाणाऱ्या ज्या जलद मार्गावरनं जाणाऱ्या ज्या जलद गतीच्या गाड्या आहेत त्या 10 ते 15 मिनिटं उशिरा आहेत, तर एसी लोकल ट्रेन जे आहेत ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत। एकंदरीत पहाटेच्या वेळेला कामाला जाणाऱ्या चाकरमान्याचे या ठिकाणी मोठे हाल होत असून अनेक स्टेशनवरती मोठ्या प्रमाणाची गर्दी जी आहे या प्रवाशांची व चाकरमान्याची दिसून येत आहेत। कोलमडलेलं आपलं वेळापत्रक व्यवस्थित करण्याच्या प्रयत्नात रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहेत, मात्र आज पुन्हा पावसाचा फटका बसल्याने मध्य रेल्वे जी आहे ती पुन्हा विस्कळीत झालेली दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।